हाय मित्रमैत्रिणींनो, मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की यांना ना काही ना काहीतरी दिवसभरामध्ये मस्तपैकी चमचमीत लागतं. तर आज आपण चमचमीत पण तेवढाच हेल्दी पदार्थ बघणार आहोत. तर आज मी माझ्या सानवीसाठी बनवलेले आहेत मस्तपैकी पनीर पराठे. हे जे पनीर आहे ना हे मी घरी केलेलं आहे. याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेल. खूप छान पनीर होतं. तर आता इथे पनीर किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, किचन किंग मसाला आणि भरपूर सारी कसुरी मेथी घातलेली आहे. जसं आपण मेथीचा पराठा करतो ना तसा सुंदर असा सुगंध आणि हलकीशी टेस्ट याला लागते मेथीची. त्याचसोबत थोडासा ओवा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तुमची मुलं जर तिखट खात असतील तर याच्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स जरूर टाका आणि इतरही तुम्ही भाज्या ॲड करू शकता. पण पनीरची जी ओरिजिनल टेस्ट आहे किंवा पनीर पराठा जर बनवायचा म्हटलं ना तर एवढ्या बेसिक भाज्या पुरेशा आहेत. तर चला आता आपण छान असे पराठे लाटायला घेऊयात. त्याच्यासाठी नॉर्मली जे कणिक मळलेलं आहे ना तर त्याला मी मस्त असा तेलाचा हात लावून घेऊन छान असं मऊ करून घेतलेलं आहे. एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे. याच्या किनारी फक्त आहेत ना पातळ लाटून घ्यायच्या. मधला भाग जो आहे ना तो थोडासा जाडसर ठेवायचा. तर पराठा लाटताना ही छोटीशी टीप जरूर लक्षात ठेवा की मध्ये जाड आणि साईडला पातळ अशी पारी तयार करायची आहे. छान असा मोदक बनवून घ्यायचा आहे. याचा मोदक म्हणजे काडा छान अशा पॅक करून घ्यायच्या आहे आणि हलक्या हाताने जशी आपण पुरणपोळी लाटतो ना तशाच पद्धतीने हलक्या हाताने हा पराठा आहे ना लाटून घ्यायचा आहे. यासाठी ना तुम्ही खाली पोळपाटाला पेपर सुद्धा लावू शकता जेणेकरून हा पराठा चिकटणार नाही. आणि जिथं कुठं तुम्हाला वाटेल ना की थोडंसं पनीरचं स्टफिंग बाहेर येतंय तर तिथे थोडंसं पीठ लावून लावून छान असा हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. आणि मस्तपैकी बटर लावायचं आहे. कुठलाही पराठा म्हटलं की त्याला बटर हे पाहिजेलच पाहिजे किंवा आपलं जे देशी गाईचं तूप असतं ते जरी लावलं तरी खूप छान लागतात. तर चला इथे माझा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगावर पराठा तयार झालेला आहे. अजून थोडीशी मी लाटून घेते पराठे आणि नंतर सर्व करणार आहे. आणि हा पराठा अजून थोडासा हेल्दी करायचा असेल ना तर अजून एक छोटीशी टिप म्हणजे पनीर सोबत तुम्ही थोडंसं चीज सुद्धा ॲड करू शकता. तर चला इथे मी पराठे सर्व करत आहे आणि एक पराठा मी तुम्हाला छान असा तोडून पण दाखवणार आहे की किती छान आतापर्यंत स्टफिंग पूर्ण भरलं गेलेलं आहे. आणि सानवी आणि तिचा फ्रेंड आशू हे यम्मी यम्मी पराठे खायला तयार आहे. असं झालंय खा तोडून. आवडला आशू?